मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थसूत्र मोक्षशास्त्र. तर काल आपण बघत होतो की म्हणजे हे जे ज्ञानाचे साधनं म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर ज्याद्वारे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते ते उपाय. मग पहिल्यांदा 6व्या सूत्रामध्ये काय सांगितलं होतं, प्रमाण आणि नयाच्या द्वारे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. त्याच्यानंतर आणखीन विस्तार आणि पुढच्या सूत्रामध्ये सांगितलं की निर्देश, स्वामित्व, साधन, अधिकरण, स्थिती आणि विधान ह्या प्रकाराने सुद्धा आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. हे जे 6 प्रकार आहेत तर ते आपल्याला व्यवहारामध्ये तर सगळे माहीत आहेत, पण ह्याला हे म्हणतात किंवा ह्याचं हे नाव आहे हे आपल्याला तिथं फक्त तसा विचार आपण करत नाही. मग ती नावं काय आहेत, तर निर्देश. निर्देश केला म्हणजे काय, एखाद्या वस्तूला जाणून घ्यायचं, तर ते ज्या वस्तूला जाणायचं त्याच्याकडे आपण काय केलं तर त्या गोष्टीला दाखवून दिलं किंवा ही गोष्ट मला समजून घ्यायची असं आपण जे काही दर्शवतो तर त्याला काय म्हटलेलं आहे, निर्देश असं म्हटलेलं आहे. मग जी गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आहे तर त्याचा स्वामी कोण आहे किंवा ती गोष्ट कुणाकडे आढळते तर त्याला त्याचं स्वामित्व असं म्हटलं जातं. मग ज्याच्याजवळ जी गोष्ट आहे त्याचा मालक ज्याच्याजवळ आहे त्याला म्हटलं जातं. जसं आता हे घर ज्याच्या नावावर आहे तर तो कोण आहे, त्याचा मालक आहे. तसं ज्या ज्या गोष्टीला आपल्याला जाणायचं आहे मग ती गोष्ट कुठं आढळते किंवा ते कुणाकडे आढळते तर त्याला त्याचं स्वामी म्हटलं जातं. तिसरं आहे साधन. साधनामध्ये काय सांगितलं की ज्या साधनाच्या द्वारे किंवा ज्या उपायाच्या द्वारे किंवा जिथं ती वस्तू म्हणजे तयार होते किंवा आढळते तर ते तयार होण्यासाठी जे काही कारण आहे तर ते त्याचं साधन झालं. त्याच्यानंतर ती वस्तू कुठल्या गोष्टीच्या आधाराने आढळते म्हणजे कशामध्ये ठेवली तर तो त्या वस्तूचा आधार. लाडू डब्यामध्ये ठेवलेत, मग लाडू कुठं आहेत किंवा लाडूचा आधार काय आहे तर तो डबा लाडूचा आधार असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर स्थिती. स्थिती म्हणजे काय तर ते बनवल्यापासून म्हणजे जोपर्यंत त्या वस्तूचं अस्तित्व आहे तोपर्यंतच्या काळाला काय म्हटलं जातं, त्याची स्थिती असं म्हटलं जातं. म्हणजे आता समजा लाडू बनवले, आज बनवल्यापासून किती दिवस चालणार तर आपण काय फ्रीजमध्ये ठेवून किती पण दिवस खातो तर ते त्याला त्याची स्थिती म्हणता येणार नाही. तर जे काही पाकात वगैरे बनवलेले असले तर धर्माच्या दृष्टीने त्याची मर्यादा किती सांगितली आहे, बनवल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये जर खाल्लं तरच ते काय आहे, भक्ष्य आहे किंवा योग्य आहे. 24 तासाच्या पुढे 1 सेकंद जरी झाला तरी त्या वस्तूला काय म्हणणार, मग अभक्ष्य म्हटलं जातं. म्हणजे त्याची स्थिती 24 तासापर्यंत आहे असं म्हणणं. तर हे काय झालं, त्याच्या अस्तित्वाची कालमर्यादा झाली. त्याच्यानंतर विधान म्हणजे काय, अजून त्याचे कुठले कुठले प्रकार आढळतात. समजा आता आपण काय केलं आहे, मोतीचूरचा लाडू केला आहे, मग अजून कुठल्या प्रकारचे लाडू आढळतात, बुंदीचा आहे किंवा अजून बेसनचा आहे, चुटियाचा आहे, असे त्याच्यामधले लाडूचे जे प्रकार बघितले जातात तर ते कशामध्ये येणार, विधान म्हणून त्याच्यामध्ये येणार. तर अशा पद्धतीने हे 6 प्रकार आपण बघत होतो. मग आपण काल काय कुठंपर्यंत आलो होतो ह्या मोक्षशास्त्रामध्ये, तर ह्या 6 प्रकारांना समजून घेण्यासाठी उदाहरण कुठलं दिलंय की सम्यक दर्शन. मग सम्यक दर्शनाकडे काय केलंय, निर्देश केलाय. मग ह्या सम्यक दर्शनाचा स्वामी कोण आहे तर ज्याच्याकडे सम्यक दर्शन आढळतं किंवा ज्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे तर त्या जीवाला काय म्हटलेलं आहे, त्या सम्यक दर्शनाचा स्वामी असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सम्यक दर्शन प्राप्तीचे उपाय काय आहेत तर त्याच्यामध्ये 2 कारणं बघितले, एक तर अंतरंग कारण आणि दुसरं बहिरंग. अंतरंग कारणामध्ये काय सांगितलं की त्या जीवाचं स्वतःच्या स्वरूपाबद्दलचं श्रद्धान की मी जीवच आहे, मी आत्माच आहे किंवा मी आत्मा सोडून शरीर हे सगळे संयोग ह्याचा माझं काही संबंध नाही, ह्यापासून मी कसा आहे तर पूर्ण वेगळा आहे. म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचं श्रद्धान हे अंतरंग कारण झालं. किंवा अजून एक अंतरंग कारणामध्ये दुसरं कारण येतं, म्हणजे ते पण गौण रूपाने अंतरंग म्हटले, कारण मुख्यतः कशाची आहे, आत्म्याच्या श्रद्धानाची आहे. हे श्रद्धान म्हणजेच काय आहे तर सम्यक दर्शन आहे. मग हे श्रद्धान होत असताना अजून एक अंतरंग कारण आहे किंवा निमित्त कारण आहेत.
आता हे जे कारण आपण बघितलं आत्म्याचं श्रद्धान, तर हे काय आहे? उपादान कारण आहे. उपादान कारण म्हणजे काय संयम? जीवाचं स्वतःचं श्रद्धान, मी जीवच आहे असं पक्क श्रद्धान झालंय किंवा हा निर्णय झालाय की मी शरीर नाही आहे, मी मनुष्य नाही आहे, तर मी कोण आहे? जीव आहे. तर हे जे आहे असं श्रद्धान होणं ह्याला म्हटलंय उपादान कारण. मग हे उपादान कशाला म्हटलेलं आहे विशाखा? दर्शन मोहनीयाचा पण काय झालाय तिथं? क्षय उपशम किंवा क्षयोपशम, हे पण एक कारण आहे. पण ते कसलं कारण आहे? निमित्त कारण आहे. आणि आत्म्याचं श्रद्धान झालं किंवा आत्म्यामध्ये तशी परिणती झाली, ह्याला उपादान कारण म्हटलंय. मग उपादान कारण आणि निमित्त कारण ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तसं परिणमित होण्याची किंवा तसं तिथं श्रद्धान प्रकट होण्याची त्या द्रव्याची शक्ती, प्रत्येक द्रव्यामध्ये त्याची स्वतःची जी शक्ती आहे, तर त्या शक्तीला काय म्हटलेलं आहे? उपादान कारण असं म्हटलंय. मग हा जो मातीचं जे मूळ कारण काय आहे? माती. कारण त्या मातीशिवाय तिथं ते गाडगं बनूच शकणार नाही. मग तिथं कुंभार असेल, चाक असेल, पाणी असेल, सगळं काही असेल, त्यात कुंभाराला ज्ञान असेल कसं बनवायचं, पण मातीच नाही आहे, तर तिथं बनणार आहे का घट? मग डेरा बनणार आहे का? नाही बनणार. म्हणजे मुख्य कारण कशाचं आहे? तर तिथं उपादान म्हणून जे आहे तर ते मातीमध्ये आहे. माती असेल तर बाकीच्या सगळ्या निमित्तांच्या द्वारे तिथं काय होणार आहे? डेरा झालेला आपल्याला दिसणार आहे. म्हणून उपादान कशाला म्हटलंय? तर त्या द्रव्याची स्वतःची शक्ती, त्या रूप होण्याची स्वतःची शक्ती. आता साखरेची गोडी हा काय आहे? साखरेचा स्वभाव आहे. म्हणजे गोड होण्याचं जे काही त्याचं कार्य आहे, तर ते त्याचं काय आहे? स्वभावता किंवा ती त्याची शक्ती म्हटली जाते. म्हणून ह्याला म्हटलंय उपादान कारण. व्याख्या म्हणजे उपादान म्हणजे काय? त्या द्रव्याची. उदाहरण सांगितलं होतं ना. सिंहाच्या उदाहरणामध्ये सिंहाचं उपादान जागृत झालं असं म्हटलं होतं. मग तिथं त्याला उपादान जागृत झालं म्हणजे सिंहाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. मग सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, सिंहाला झाली, आणि तिथं बाहेर कोण दिसतंय आपल्याला? 2 चारणवृत्तीधारी मुनी दिसत आहेत. मग हे चारणवृत्तीधारी मुनी तिथं आले, त्यांनी उपदेश केला आणि नंतर तिथं सिंहाला सम्यक दर्शन झालं. तरी सुद्धा तिथं उपादान कारण कुणाकडं आहे? सिंहामध्ये आहे. म्हणजे मुनींचं तिथं उपदेश देणं हे काय आहे? तर निमित्त मात्र आहे. म्हणजे समजा तिथं जर सिंहाचं सम्यक दर्शन होण्याची अजून वेळ आलेली नसती किंवा त्याची अजून ती योग्यता जर अजून आलेली नसती, तर तिथं त्या उपदेशाचा तिथं काहीही उपयोग झाला नसता. आता त्या मुनींना तसे भाव झाले, त्यांनी येऊन उपदेश दिला आणि त्या उपदेशाचा परिणाम त्या सिंहामध्ये असा झाला की तिथं लगेच त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. म्हणजेच काय आहे? तिथं त्या सिंहाचं उपादान जागृत झालं किंवा ती सम्यक दर्शन करण्याची ती वेळ आली होती किंवा सम्यक दर्शन उत्पन्न होण्याची योग्यता, शक्ती कुठं होती? सिंहाच्या जीवद्रव्यामध्ये होती. मग तिथं मुनींचा उपदेश काय झालाय? तर निमित्त कारण झालाय. मुख्य कारण कुठलं आहे? उपादान कारण. म्हणजे उपादान कारण असल्याशिवाय बाहेरच्या निमित्ताला काहीही अर्थ नाही. तसं माती हे काय आहे? उपादान कारण आहे. आणि तिथं कुंभार असेल, चाक असेल, पाणी असेल, चिखल असेल, हे सगळं काय झालं? तर तिथं निमित्त रूपाने झालेलं आहे. मुख्यता कशाची आहे? त्या मातीच्या त्या तसं होण्याची शक्यता किंवा योग्यता, तशी शक्ती त्या मातीमध्ये आहे. कशाच्या रूप होण्याची? डेऱ्याच्या आकाराची होण्याची, किंवा कधी ते दुसरं काय अजून बनवतात मातीच्या आकाराचे वेगळे वेगळे आकार, जे काही असेल तर ते बनण्याची योग्यता कशामध्ये आहे? मातीमध्ये. आणि ह्या योग्यतेला नाव काय आहे? उपादान कारण. म्हणजे उपादान कारण कुठं आहे? तर द्रव्यामध्ये स्वतःची ती शक्ती आहे, ते बाहेरून कुठूनही येत नाही किंवा बाहेरून आणायची तिथं गरज पडत नाही. त्या द्रव्यामध्ये ती शक्ती स्वभावतःच असते. त्याला काय म्हटलेलं आहे? उपादान कारण. मग आता हे सम्यक दर्शन हे काय झालंय? तिथं निर्देश कुणाकडे आढळतंय? ज्या जीवाला सम्यक दर्शन प्राप्त झालंय तो स्वामी. मग कुठल्या निमित्ताने किंवा कुठल्या उपायाने झाले? तर तिथं बहिरंग कारणामध्ये अंतरंग कारणामध्ये अजून एक कारण येतं की दर्शन मोहनीय कर्माचा क्षय उपशम किंवा क्षयोपशम, ह्या तिन्हीपैकी एका गोष्टीचं तिथं काहीतरी अस्तित्व असणार आहे. म्हणजे त्या कर्मामध्ये तसे बदल झालेले आपल्याला दिसणार आहेत. म्हणजे एका वेळेस आपल्याला 3 गोष्टी दिसत आहेत: उपादान कारण, अंतरंग निमित्त कारण आणि बहिरंग निमित्त कारण. लक्षात येत आहे?
कुठलीही गोष्ट होताना, म्हणजे आता हे सम्यक दर्शनीचं उदाहरण चाललंय, पण व्यवहारामध्ये सुद्धा कुठलीही गोष्ट होत असताना, कुठलंही कार्य घडत असताना तिथं काय असणार आहेत, ह्या 3 गोष्टींची मुख्यता असणारच आहे. कुठल्या कुठल्या? पहिल्यांदा तर उपादान कारण. म्हणजे उपादान कारण कुठं आहे? त्या द्रव्यामध्ये, म्हणून त्याला पण अंतरंग कारण म्हटले. पण हे अंतरंग कारण कसं आहे? मुख्य किंवा त्या मुख्यतेलाच उपादान असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण कुठलं आहे? अंतरंगामध्येच निमित्त कारण आहे. आणि हे निमित्त कारण का म्हटलेलं आहे? कारण ते द्रव्यामध्ये नाही आहे, त्या जीवाच्या संयोगामध्ये जे कर्म आहे, कुठलं? मोहनीय नावाचं कर्म. त्या मोहनीय नावाच्या कर्माचा दर्शन मोहनीय हा जो भेद आहे, तर त्या भेदामध्ये किंवा त्या कर्मामध्ये काहीतरी बदल घडताना दिसतोय. त्या कर्माचा क्षय तरी झालेला दिसतोय, उपशम तरी झालेला दिसतोय, किंवा क्षयोपशम तरी झालेला दिसतोय. म्हणजे ह्या 3 पैकी एक अवस्था दर्शन मोहनीय कर्मामध्ये दिसणार आहे. मग हे दुसरं काय झालं? अंतरंग निमित्त कारण. आता इथं आपण उपादान कारण म्हणत नाहीये, कळतंय का? उपादान कारण कुठं असणार आहे? जिथं कार्य होणार आहे. कुठलं कार्य होणार आहे? सम्यक दर्शन प्राप्त होण्याचं कार्य जिथं होणार आहे, तर तिथं काय आहे? ते उपादान कारण आहे. मग अंतरंगामध्ये 2 कारणं बघितली, एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. अंतरंग उपादान कारण, अंतरंग निमित्त कारण. अंतरंग उपादान कारण म्हणजे त्या त्या द्रव्याची ती शक्ती, आणि अंतरंग निमित्त कारण म्हणजे तिथं जे कर्म आहे, त्या कर्माची जी अवस्था आहे, त्या अवस्थेला काय म्हटलेलं आहे? अंतरंग निमित्त कारण. आणि बहिरंगामध्ये कुठलं कारण आहे? ही सगळी काय आहे? बहिरंग कारण. जाती स्मरण, वेदना अनुभव, किंवा अजून जिनदर्शन, पंचकल्याणक दर्शन. हो, जिनदर्शन, पंचकल्याणकाचं दर्शन, किंवा तिथं अजून काय आहे? देववृद्धी दर्शन. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे ह्यापैकी एक कुठलंही बाहेरचं कारण तिथं सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी निमित्त होऊ शकतं. मग हे आपण बहिरंग कारणाचं काल बघत होतो. मग त्याच्यामध्ये आपण काल हे सगळं बघत असताना एक महत्त्वाचा मुद्दा काल आपण बघितला होता, की सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे, किंवा हे सम्यक दर्शन प्राप्त होतं, तर त्याचे एक आपण साधारण एक टप्पे म्हणा, किंवा सम्यक दर्शन प्राप्त होत असताना ज्या गोष्टीचा आपण अवलंबन घेतो, त्या गोष्टी आपण 4 बघितल्या होत्या. कुठल्या 4 गोष्टी होत्या त्या? तर ते बरोबर समजून घेऊन त्यानुसार स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तिथं प्रयत्न करणं. म्हणजे हे काय झालं? तर आगम का सेवन. आगम म्हटल्यानंतर तिथं काय येणार आहे? म्यूट करा सगळे, तेच म्यूट कर. आगम म्हटलं की कुठलं डोक्यात यायला पाहिजे? पहिल्यांदा खरे शास्त्र, जे आपल्याला आचार्य परंपरेने चालत आपल्यापर्यंत आलेलं आहे, ते शास्त्रसुद्धा आपल्याला वाचत असताना परीक्षा करता आली पाहिजे. जे सांगितले ते योग्य आहे, कसं योग्य आहे, का योग्य आहे, हे सगळं आपल्याला तिथं विचार करता आले पाहिजेत. मग ह्याला काय म्हटलेलं आहे? दुसरा मुद्दा, परंपरा हा शब्द काय सांगतो? की महावीर भगवंतांच्या दिव्यध्वनीमध्ये जे खिरले, तर ते गणधर, गणधरानंतर आचार्य, आचार्य पुढचे आचार्य, असं आचार्य परंपरेने आपल्यापर्यंत तो उपदेश आलेला आहे. मग अशा गुरूंचा उपदेश ऐकणं हे सुद्धा काय आहे? एक कारण. म्हणजे त्याच्यामधला एक तो एक अवलंबन घेण्याचं एक माध्यम आहे. आणि सगळ्यात शेवटचं कुठलं आहे? ह्या 3 गोष्टींचं अवलंबन घेऊन, किंवा ह्या 3 गोष्टींच्या द्वारे आपल्याला जे समजलेलं आहे, तर ते काय आहे? तर आपलं जीवतत्वाचं तिथं सगळं वर्णन आहे. जीवाचं स्वरूप, जीवाचे गुण, जीवाच्या सुखाची कारणं, जीवाच्या दुःखाची कारणं, हे सगळं काय आहे? तर ह्या 7 तत्वांमध्ये आहे. आणि मग ते समजून घेऊन त्याच्यामध्ये माझ्यासाठी इष्ट काय आहे, किंवा माझ्या सुखासाठी काय गरजेचं आहे, हा विचार करून आपण तिथं काय करणं? स्वतःच्या आत्मस्वरूपाला जाणण्याचा तिथं पुरुषार्थ करणं. तर हेच काय आहे? आणि प्रत्यक्ष तिथं आपल्या आत्म्याला जाणणं, किंवा आत्म्याचा अनुभव करणं. तर हे काय आहे? स्वानुभव प्रत्यक्ष. स्वतःच्या अनुभवाच्या द्वारे प्रत्यक्ष रूपाने आपल्या आत्म्याला जाणलं. म्हणजे असं कुणीतरी सांगितलं, शास्त्रामध्ये काय आहे? भगवंतांनी स्वतःच्या आत्म्याला जाणलंय आणि त्याचा अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे त्याचा अनुभव त्यांनी केलेला आहे, तो आपल्याला इथं वाचायला मिळतोय. आणि ते वाचून मला पण तसा अनुभव घ्यायचा आहे, असा विचार करून आपण तो अनुभव घेण्यासाठी आपण स्वतःमध्ये एकाग्र होतो. आणि एकाग्र झाल्यानंतर आपल्या आत्म्याची आपल्याला अनुभूती होते. तर ह्यालाच काय म्हटलेलं आहे? स्वानुभव प्रत्यक्ष. स्वतःच्या अनुभवाने स्वतःला प्रत्यक्षपणे जाणलं.
पण त्यांनी कसं काय सांगितलं? घेतल्यानंतर त्यांना तिथं केवल ज्ञान झाल्यानंतर त्यांची इच्छा नसताना ॲटोमॅटिक पद्धतीने तिथं दिव्यध्वनी खिरते. मग ही जी दिव्यध्वनी खिरली त्या सगळ्या दिव्यध्वनीचा सार किंवा द्वादशांग रूपाने त्याची रचना गंधरांनी केली आणि त्या गंधरांच्या द्वारे ती रचना कुठं आलेली आहे, आपल्यापर्यंत येऊन इथं पोहोचलेली आहे. लक्षात येते आहेत अजून कुठं आहेत, चार घाती कर्माने रहित झालेले आहेत किंवा अनंत चतुष्टय प्रकट झालेले आहेत, समोसरणामध्ये विराजमान आहेत आणि त्यांना आता काय असं इच्छा पण नाही आहे की मला आता उपदेश द्यायचा आहे, माझी उपदेश द्यायची वेळ झाली आहे किंवा मला हा उपदेश द्यायचा, असे कुठलेही त्यांना विकल्प नाही आहेत. पण तिथं त्या समोसरणामध्ये ठराविक वेळेला म्हणजे 2-2 घडी असं म्हटलं, 2 घडी हां का म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या अगोदर आणि नंतर, दुपारी म्हणजे 12च्या अगोदर आणि नंतर, संध्याकाळी 6 दिवस मावळायच्या अगोदर आणि नंतर, आणि परत रात्री पण 12च्या अगोदर आणि नंतर, अशी 4 वेळेला काय होते तिथं ॲटोमॅटिक दिव्यध्वनी खिरते. म्हणजे त्यांना तसे भाव करायची गरज पडत नाही, काय सांगायचे हा विचार करावा लागत नाही. तर तिथं समोसरणामध्ये जे जीव तिथं येऊन बसलेले आहेत तर त्या जीवांचं तसं पुण्य असतं आणि त्या पुण्याच्या निमित्तात त्यांना तिथं ते काय असेल तो उपदेश तिथं ऐकायला मिळतो. आणि मग कुणी काय प्रश्न विचारतं, कुणाची काय शंका आहे, कुणाचं काय अज्ञान आहे, तर तिथं त्या सगळ्या काय होतं, अज्ञानाचा शंकेचा वगैरे नाश होतो. कशाच्याद्वारे, त्या दिव्यध्वनीमध्ये जो उपदेश मिळतो. मग त्या उपदेशाच्या द्वारे तिथं काय होतं, सगळ्यांना जसं स्वरूप आहे तसं तिथं स्वरूप कळतं. मग असं आता एक गोष्ट त्यांनी का अरिहंतांनी का म्हणजे त्यांनी जर हा उपदेश दिला नाही तर मुनींना सुद्धा त्यांचं आचरण कसं आहे हे कसं कळणार. हा सगळा जो धर्म आहे तो आपल्याला कळणारच नाही, वस्तू स्वरूप काय आहे. किंवा आता मुनीसुद्धा हे सगळं म्हणजे जे काही त्यांचं ज्ञान ध्यान तप करतायत तर ते कशाच्या आधारावर करतायत, अरिहंत सिद्ध यांनी स्वतः तो मार्ग अवलंबलाय किंवा त्यांनी जो उपदेश दिलाय त्या उपदेशाचाच ते अंगीकार करतायत. त्यांना दुसरं कोण सांगणार आहे, मग मार्गदर्शक दुसरं कोण आहे, करायची इच्छा नाही आहे. पण त्यांनी मुनी अवस्थेमध्ये असताना असे भाव त्यांना झाले होते की नाही, की माझ्या संयोगामध्ये जे जे दुःखी जीव आहेत किंवा ह्या 3 लोकांमध्ये जे जे दुःखी जीव आहेत त्यांच्याबद्दल त्यांना करुणा उत्पन्न झाली होती. आणि ती करुणा अशी झाली होती की ह्यांचं सगळं दुःख दूर व्हावं, ह्यांना खऱ्या सुखाची प्राप्ती व्हावी, असा मार्ग त्यांना मिळावा, अशी तीव्र इच्छा त्यांना त्या अवस्थेमध्ये झालेली असते. आणि त्यावेळेस त्यांना षोडश कारण भावनांच्या चिंतनाच्या द्वारे तिथं काय होतं, तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो. आणि हा तीर्थंकर प्रकृतीचा बंध झालेला आहे. मग ह्याचा उदय येतो तेव्हा काय होतं, जे कर्म बांधलेलं आहे, तीर्थंकर प्रकृती म्हणजे काय आहे तर तिथं समोसरण असणार आहे, तिथं दिव्यध्वनी खिरणार आहे, तिथं 12 सभा असणार आहेत. हे सगळं कर्म त्यांनी बांधलेलं आहे आणि त्या कर्माचा आता उदय आलेला आहे. त्यामुळं आत्ता त्यांना काही इच्छा नाही आहे की ह्या जीवांचं कल्याण व्हायला पाहिजे किंवा ह्यांचं दुःख नष्ट व्हायला पाहिजे, असे भाव त्यांना पूर्वी झाले होते. आणि त्या भावाचं फळ त्यांना आत्ता काय आलेलं आहे, उदयाला आलेलं आहे. आणि त्या उदयामध्ये ॲटोमॅटिक तिथं मग आता दिव्यध्वनी खिरते. त्यांनी भाव काय केले होते, सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं. मग त्यावेळेस केलेलं भावाचं फळ त्यावेळेस लगे मिळत नाही, त्यावेळेस कर्म बांधलं गेलं आणि त्याचं फळ आत्ता मिळते, कशा रूपाने मिळतंय, मग त्यांची दिव्यध्वनी त्या जीवांना ऐकायला मिळते. कुठल्या जीवांना, जे जीव दुःखी आहेत किंवा ज्यांना ह्या दुःखातून बाहेर पडायचे आणि मग तिथं ते जीव आलेले आहेत. आणि मग ते त्यांचा उपदेश ऐकून त्या जीवांना काय होतंय, त्या उपदेशाला ग्रहण करून सम्यक दर्शनाची प्राप्ती होते किंवा मोक्षमार्गाची प्राप्ती होते. आणि मग तेव्हाची त्यांची इच्छा, जेव्हा ते मुनी अवस्थेमध्ये अशी भाव केले होते सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं, तर ती इच्छा आत्ता पूर्ण होते. कळतंय का, म्हणजे आता इच्छा नाही आहे, इच्छा तेव्हा होती पण इच्छेची पूर्ती कधी झाली, आत्ता झाली. आत्ता त्यांना काहीच भाव नाही आहेत कुणाचं कल्याण करायचे किंवा मी करतो. तेव्हा असं मुनी अवस्था म्हणजे अजून कशी आहे, छद्मस्थ अवस्था आहे, म्हणजे तिथं अजून सगळ्या कर्मांची सहित अवस्था आहे. आणि तेव्हा त्यांना असे भाव झालेले, त्याचं फळ फक्त आत्ता त्यांना तिथं मिळते. पण आता त्यांना इच्छा नाही आहे. आम्हा एक वाक्य नेहमी सांगायचं, इच्छा आणि इच्छेचं फळ कधीही एका वेळेस मिळत नाही. काय सांगायचं वाक्य, इच्छा आणि इच्छेचं फळ एका वेळेस मिळत नाही. म्हणजे जेव्हा इच्छा आहे तेव्हा फळ नाही आहे आणि जेव्हा फळ मिळतं तेव्हा इच्छा राहत नसते. म्हणजे असं हे काय आहे तर
संबंध आहे. इच्छा आणि म्हणजे आपण इच्छा करतो, मला हे पाहिजे, हे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, पण जेव्हा इच्छा करतोय तेव्हा ती गोष्ट नाही आपल्या संयोगामध्ये, आणि जेव्हा ती गोष्ट दिसते आपल्या संयोगामध्ये तेव्हा ती इच्छाच राहिलेली नसते. लाडू खायचंय, लाडू खायचंय, लाडू खायचंय, जोपर्यंत सगळे सूक्ष्म त्यांनी अनुभव घेतलेले सांगत होत्या. म्हणजे हे वाक्य त्या नेहमी सांगायच्या, इच्छा आणि इच्छेचं फळ कधीही एका वेळेस मिळत नाही. मग ते उदाहरण पण किती परफेक्ट सांगायच्या आम्हा. म्हणजे असं वाटतं की पावलोपावली आम्हांचं तत्वज्ञान उपयोगी पडतंय. पावलोपावली म्हणजे जगताना त्या तत्वज्ञानाचं आपल्याला किती त्याचा उपयोग होतोय. म्हणजे फक्त आपण ते अंगीकार करायला पाहिजे, स्वीकार करायला पाहिजे, त्यानुसार आपल्यामध्ये बदल करायला पाहिजे, तर मग आपल्याला जगातलं कोणी दुःखी करू शकणार नाही. ज्या त्या वेळेस ज्या त्या तत्वज्ञानाची, हे महत्वाचं आहे. मग मला जर सारखं आठवायचं तर मला त्या गोष्टीचं अवलंबन घ्यायला पाहिजे. मी आजारी आहे तर मला सतत औषधाचं अवलंबन घ्यायलाच पाहिजे. माझ्या लक्षात राहत नाही म्हटलं तर चालेल का? औषध खायचं माझ्या लक्षातच राहत नाही. कधीपर्यंत आहोत आपण आजारी? जोपर्यंत आपल्याला केवल ज्ञान होत नाही, घाती कर्म नष्ट होत नाहीत, आपल्याला अनंत चतुष्टय प्रकट होत नाही, तोपर्यंत आपण आजारी आहोत. आणि तोपर्यंत ह्या तत्वज्ञानाचं अवलंबन घेणं, तत्वज्ञानाच्या द्वारे आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाणणं, हे आपल्याला सतत करावं लागणार आहे. जर माझ्या लक्षात राहत नाही, मी विसरते असं म्हटलं तर काय होणार आहे? औषध न खाल्ल्यामुळं तिथं तो रोग आणखीन वाढणार आहे, किंवा तिथं आणखीन आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे. मग मला दुःख भोगायचं नाही आहे किंवा मला ह्या रोगातून बाहेर पडायचं आहे, तर मला मग ते लक्षात ठेवण्यासाठी काय काय उपाय आहेत ते करायला पाहिजेत. कुणाला तरी सांगून ठेवायला लागेल की मला आठवण करा, माझ्या ह्या वेळेला औषध खायचं असतं. मोबाईलला गजर लावायला पाहिजे की बाबा ह्या वेळेस गजर वाजला की पटकन मला औषध खाता येईल. म्हणजे असे बाहेरून आपण व्यवहारातल्या गोष्टींसाठी उपाय करतो. मग हे तर काय आहे? आपल्या स्वतःचं, म्हणजे पुढच्या सगळ्या अनेक भवामध्ये आपल्या उपयोगी पडणारं हे तत्वज्ञान आहे. मग ह्या तत्वज्ञानाला विसरू नये म्हणून सतत आपण जागरूक असणं, किंवा ते जागरूक राहण्यासाठी आठवण करून आपल्याला आठवण होण्यासाठी अशा गोष्टींचं अवलंबन घेणं गरजेचं आहे. निमित्त कारण आपण बघत होतो की बाहेर मग हे धर्मश्रवण, जाती स्मरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं तिथं बहिरंगामध्ये काहीतरी आपल्याला निमित्त रूपाने असणार आहे. आणि मग ह्या सगळ्यांच्या एकत्रित येण्याने तिथं काय दिसणार आहे? कार्य झाल्याचं दिसणार आहे. कुठलं कार्य होणार आहे? सम्यक दर्शनाची प्राप्ती, हे कार्य होणार आहे. पण ह्याच्यामध्ये मुख्यतः कशाची आहे? उपादान कारण आहे. बाहेरचे सगळे निमित्त हजर आहेत, बहिरंग निमित्त आहे, कर्माचा तिथं सगळं कर्म वगैरे पण आहे, किंवा त्याचा क्षय उपशम होण्याची सगळं आहे. पण अंतरंग उपादानच नसेल जागृत झालं तर आपल्याला तिथं सम्यक दर्शन होणार नाही. म्हणून महत्त्वाचं कुठलं आहे? तर आपलं उपादान महत्त्वाचं आहे. मग हे उपादान असताना ह्या बाहेरच्या गोष्टी आपल्याला तिथं असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, यह कहा है कि मिथ्या दृष्टि देव 4 कारणों से प्रथम औपशमिक सम्यक्त्व को प्राप्त होते हैं. उनमें एक जिन महिमा का कारण बतलाया है, किंतु जिनबिंब दर्शन नहीं बतलाया. इसका कारण क्या है? म्हणजे आता हे जे मिथ्यादृष्टी देव आहेत त्यांना जी कारणं सांगितली आहेत सम्यक दर्शन उत्पत्तीची, तर त्यावेळेस तिथं जिनमहिमा हे कारण सांगितले. जिनमहिमा म्हणजे काय? भगवंतांबद्दल तिथं महिमा येणं, कसले भगवान आहेत, कसे आहेत, किती सुखी आहेत, वीतराग आहेत, असं त्यांच्याबद्दलचं तिथं महिमा येणं, बहुमान येणं हे कारण सांगितलंय. परंतु जिनबिंब दर्शन सांगितलं नाही. मग असं का? असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे, जिनबिंब दर्शन का जिन महिमा दर्शन में समावेश हो जाता है. काय सांगितलं? हे जे जिनबिंब दर्शन आहे, जिनबिंब दर्शन असल्याशिवाय जिनमहिमा येईल का आपल्याला? भगवंतांची महिमा आली, महिमा आली आहे एवढं दिसते, पण का आली आहे? तर तिथं भगवंतांचं दर्शन हे मुख्यतेने आहे ना. ते दर्शन केल्यानंतर आपल्याला ते काय सगळा बहुमान वगैरे आलेला आहे. म्हणून सांगितलं की त्याच्यामध्येच जिनमहिमामध्ये जिनबिंब दर्शन हे गर्भित आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वर्गावतरण, जन्माभिषेक और दीक्षा कल्याणक रूप जिन महिमा जिनबिंब के बिना की जाती है. इसलिए क्या जिन महिमा दर्शन में जिनबिंब दर्शन का अविनाभावित्व नहीं आया. आता प्रश्न काय सांगितलाय? स्वर्गामध्ये तिथं जन्म झाला, किंवा भगवंतांचं जन्म कल्याणक आहे किंवा दीक्षा कल्याणक आहे, त्यावेळेस तिथं भगवंतांची मूर्ती असते का? जेव्हा तीर्थंकर जन्म घेत आहेत
तर ते स्वतःच देव होणार आहेत. त्यामुळं तिथं आत्ता भगवान दुसऱ्या भगवंतांचं अस्तित्व किंवा मंदिराचं अस्तित्व वगैरे नाही आहे, म्हणजे मूर्ती नाही आहे. म्हणजे तिथं हे जे कल्याणक वगैरे साजरे केले जातात तर त्यावेळेस तिथं जिनबिंबाच्या शिवायच ह्या गोष्टी घडतात. मग तिथं त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, इसलिए क्या जिन महिमा दर्शन में जिनबिंब दर्शन का अविनाभावित्व नहीं आया. म्हणजे ह्या जिन महिमा दर्शनमध्येच हे जिनबिंब दर्शन अविनाभाव म्हणजे काय येतो, जिन महिमा जिथं आलेली आहे तर तिथं नियमाने जिनबिंब असणारच. म्हणजे जिनबिंब नाही आहे आणि भगवंतांची महिमा आहे किंवा तिथं जिनबिंबाचं काही महत्त्व नाही आहे असं होणार नाही. म्हणजे जिनबिंबाची किंवा प्रतिमेची तिथं महिमा आहे किंवा त्याचं आपल्याला तिथं बहुमान आहे, म्हणूनच तिथं काय होणार आहे, आपल्याला जिनमहिमा येणार आहे. कशामुळं, प्रतिमेचं दर्शन केलं, भगवंतांचं रूप पाहिलं आणि मग त्या भगवंतांचे असलेले गुण, त्यांच्यामध्ये असलेलं आपल्याला समाधान, शांती, ह्या गोष्टीची आपल्याला तिथं काय झालं, जाणीव झाली आणि मग त्यामुळं तिथं त्यांचा बहुमान आला किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला आदर, भक्ती, विनय प्रकट झाला. मग ह्याच्या मागे हे जे प्रकट झालेत भक्ती, विनय वगैरे, ह्याच्या मागे मुख्य कारण काय आहे, भगवंतांचं दर्शन झालं. त्यामुळे ह्या दोन्हीचा काय आहे, अविनाभाव संबंध आहे. आता ह्याचं उत्तर काय दिलं, स्वर्गावतरण, जन्माभिषेक, दीक्षा कल्याणक रूप, जिन महिमा में भी भावी जिनबिंब का दर्शन होता है. मग आता त्यांना प्रश्न हा पडला होता की तिथं आता जिनबिंब तर नाही आहे, मग जिनबिंबाशिवाय हे सगळं केलं जातंय, मग तिथं जिनमहिमा आहे कशावरून म्हणताय तुम्ही, जिनबिंब तर नाही आहे. कारण आपण काय म्हणतोय, जिनबिंब आहे म्हणूनच जिनमहिमा आहे. मग आता इथं तर ते दिसत नाही आहे मूर्ती वगैरे, मग कसं काय तिथं हे सगळे कल्याणकांमध्ये जिनमहिमा आहे असं म्हटलंय. तर तिथं भगवंतांचं जे बालरूप आहे किंवा जे आता तीर्थंकर दीक्षा घ्यायला निघालेले आहेत ते त्यांचं जे रूप आहे तर ते काय आहे, भावी भगवानच आहेत ना ते. म्हणजे त्या रूपामध्ये तिथं भगवंतांना बघतोय आपण, भगवंतांचं अस्तित्व त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतंय आणि त्या अस्तित्वाला आपण भगवान म्हणून जाणतोय किंवा बघतोय, तशी भक्ती करतोय. म्हणजेच काय झालं, जिनबिंब किंवा भगवान तिथं आपण जाणूनच तिथं हे सगळे कल्याणक म्हणा किंवा दीक्षा कल्याणक, जन्म कल्याणक हे सगळं तिथं साजरं केलं जाते. दूसरी बात यह है कि इस महिमा में उत्पन्न होने वाले प्रथम सम्यक्त्व जिनबिंब दर्शन नैमित्तिक नहीं है किंतु जिन गुण श्रवण नैमित्तिक है. आणि समजा आता आपल्याला भगवंतांचं ज्ञान, भगवंतांच्या गुणांचं ज्ञान नाही आहे, नुसते भगवान दिसले आणि आपल्याला सम्यक दर्शन झालं असं पण होऊ शकत नाही. तर तिथं ते भगवान, त्यांचं अस्तित्व, त्यांनी काय केलंय, कसं केलंय किंवा त्यांनी कुठल्या गुणांची प्राप्ती केली हे ज्ञान पण असणं तिथं काय आहे, गरजेचं आहे. म्हणजे ह्या ज्ञानासहित दर्शन, आपण काल बघितलं ना, नुसतं सगळेजण करतायत म्हणून दर्शन केलं तर सम्यक दर्शन होणार आहे का, नाही होणार. जर तिथं आपण जाणलंच नाही की भगवान काय आहेत, भगवंतांसारखं माझं स्वरूप पण आहे, हे जर आपल्याला तिथं नाही कळलं तर आपल्याला तिथं सम्यक दर्शन होणार नाही. कारण आपलं तिथं भाव काय आहेत, हे आपले जैन धर्मामध्ये जन्मलोय, हे आपले देव आहेत, ह्यांचं दर्शन करायला पाहिजे किंवा ह्यांचं दर्शन केल्यानंतर माझे संकट दूर होतात, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात किंवा मला हे संकट आहे मग भगवंतांकडे गेल्यानंतर ते दूर होईल. अशा सगळ्या आपल्या अनेक कल्पना घेऊन आपण तिथं गेलोय. तिथं आपली एक शुद्ध भावना आहे का, की भगवान अतिशय सुखी आहेत किंवा वितराग आहेत आणि त्यांची जी वितरागता आहे तीच सुखाला कारण आहे. मला पण अशा वितरागतेची प्राप्ती करायची आहे आणि ही प्राप्ती करण्यासाठी मला भगवान कसे आहेत हे जाणून घ्यायचे किंवा त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला माझं रूप कळणार आहे म्हणून भगवंतांकडे जायचे. ह्या भावनेने जर आपण गेलो तर तिथं काय होणार आहे, आपल्याला भगवंतांची महिमा आली असं तिथं लक्षात येणार आहे. पण त्यांच्या गुणांना जर आपण समजून घेतलं नाही किंवा जाणलं नाही तर आपल्याला नुसतं बिंब म्हणजे नुसती प्रतिमा, तिथं आपल्याला सम्यक्त्वाला कारण नाही. लक्षात येते का सगळ्यांच्या? प्रश्न आला होता ना, सगळेजण दर्शन करतायत मग सगळ्यांना का सम्यक्त्व होत नाही, तर त्याचं कारण काल पण बघितलंय, आत्ता पण इथं त्यांनी सांगितलंय की भगवंतांचे गुण आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत नुसत्या प्रतिमेला बघून आपल्याला तिथं सम्यक्त्वाची प्राप्ती होणार नाही. म्हणजे भगवंतांमध्ये असलेले गुण समजून घेणं आपल्याला काय आहे तर गरजेचं आहे. ते गुण माझ्यामध्ये आहेत असं श्रद्धान करणं गरजेचं आहे.
म्हणून आपण गुणांना नमस्कार करतोय. म्हणजे जैन धर्म कसा म्हटला जातो? व्यक्तिप्रधान नाही आहे जैन धर्म. जैन धर्म काय आहे? गुणप्रधान आहे. म्हणजे आपल्या धर्मामध्ये एखाद्या व्यक्तीला म्हणून महत्त्व दिलं जात नाही, तर त्याच्यामध्ये असलेल्या गुणांना बघून त्या व्यक्तीला काय केलं जातं? महत्त्व दिलं जातं, किंवा त्या पदाला मग तिथं काय होतं? तेवढा बहुमान मिळतो. लक्षात येते का? म्हणजे अरिहंतांमध्ये अनंत चतुष्टय प्रकट झालेले आहेत, म्हणून त्यांना तिथं अरिहंत, केवली असं म्हटलं जातं. म्हणजे गुणांना नमस्कार आहे का त्या बाहेरच्या रूपाला नमस्कार आहे? बाहेरच्या रूपाला आपण नमस्कार करतोय, पण कशामुळं करतोय? तर त्या गुणांमुळं करतोय. म्हणून आपण रोज काय म्हणतोय? तुमच्यासारख्या गुणांची प्राप्ती मला व्हावी म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतोय. तुमच्यासारखं मला बाह्य रूप पाहिजे, तुमच्यासारखं मला समोसरण पाहिजे, तुमच्यासारखं मला दिव्यध्वनी सांगायचे, असे भाव आहेत का? नाही आहेत. तर तुम्ही जे अंतरंगातून तुमच्या गुणांना प्रकट केलेलं आहे, जे कर्म होतं त्या कर्मांना तिथून नाश केलेला आहे, आणि स्वतःचं जसं आहे तसं स्वरूप पर्यायामध्ये तुम्ही दाखवलेलं आहे, तसेच गुण मला पाहिजेत. त्या गुणांना मला सुद्धा काय करायचे? प्रकट करायचे. हा भाव म्हणजे तिथं काय आहे? तर गुणांना नमस्कार आहे. म्हणून आपला जैन धर्म कसा आहे? तर गुणप्रधान आहे, व्यक्तिप्रधान नाही. त्या गुणांमुळे त्या व्यक्तीला महत्त्व आहे, पण व्यक्तीला महत्त्व देतोय, मग त्याच्यामध्ये ते गुण असतील किंवा दुर्गुण असतील. आता आपल्या व्यवहारामध्ये सगळीकडे हेच चाललंय की नाही? भ्रष्टाचार आहे, किंवा सगळे जे हे नेते आहेत ते नमस्कार गुणाला केला जातोय? त्यांच्या पदवीला, म्हणजे त्या पदाला केला जातोय. त्यांच्यामध्ये ते गुण आहेत का? ते प्रामाणिक आहेत का? ते सगळ्या लोकांची काळजीपूर्वक त्यांची सेवा करणं काम आहे, पण ते करतायत का? नाही. ते काय करतायत? स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांचं सगळं त्या पदाचा काय करतायत? गैरवापर करतायत. म्हणून तिथं काय झालंय? मग ते पदाला नमस्कार आहे किंवा पदाला महत्त्व दिलंय. तसं आपल्याकडं नाही. म्हणजे केवढा मोठा फरक आहे हा, लक्षात येतोय का? गुण असतील तर नमस्कार आहे, गुण नसतील तर तिथं नमस्कार नाही. म्हणून खरे देव कशाला म्हटलेलं आहे? जे वीतराग, सर्वज्ञ, हितोपदेशी आहेत. म्हणजे जिथं वीतरागता आहे तिथंच देवपणा आहे, जिथं सर्वज्ञता आहे तिथंच देवपणा आहे. आणि म्हणून मग बाहेरचे जे रागीद्वेषी देव आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे? म्हणजे देव म्हणजे आता ते लोक म्हणतात म्हणून, पण त्यांना देव म्हणता येईल का? त्यांच्यामध्ये वीतरागता आहे का? त्यांच्यामध्ये सर्वज्ञता आहे का? आणि जिथं वीतराग आणि सर्वज्ञता नाही, तिथं जो दिलेला उपदेश असतो तो नियमाने मिथ्याच असतो. त्यामुळं त्यांचा उपदेश, त्यांच्या सांगण्याला हितोपदेश म्हटलं जात नाही. म्हणून हे 3 गुण जिथं असतात तेच आपले खरे देव, खरे गुरु आहेत. म्हणजे जे वीतराग आहेत, सर्वज्ञ आहेत आणि हितोपदेशी आहेत. म्हणजे आपल्याला हे पावलोपावली लक्षात यायला पाहिजे. कारण आता कसं आहे, जे चांगलं आहे ना ते खूप थोडं आहे, आणि जे वाईट आहे ना त्याचा भरणा आपल्या आजूबाजूला खूप आहे. म्हणजे सतत आपल्याला मारा कशाचा होतोय? वाईट गोष्टींच्या, चुकीच्या गोष्टींचा, किंवा जिथं सगळं अशी वाईट परंपरा, अशाच गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत. मग ह्या गोष्टींचा मारा जर आपल्याला झाला तर काय होणार आहे? आपण पण तसं होतो, किंवा तिकडं आपल्याला कल्लं जायला वेळ लागत नाही. म्हणून दृढता येण्यासाठी की नाही, वीतराग, सर्वज्ञ आणि हितोपदेशीपणा जेथे आहे तिथंच माझं डोकं नमणार, तिथंच माझा नमस्कार होणार. ते सोडून अन्य ठिकाणी मी नमस्कार करणार नाही. मग कितीही बाहेर काही असू दे, तिथं आपली तेवढी दृढता प्रकट झाली पाहिजे. अंतरंगातून आपल्याला तेवढं असं पक्क वाटलं पाहिजे की नाही, काही जरी झालं तरी इथं वीतरागता नाही आहे ना, म्हणजेच ते खरे देव नाहीत. तिथं सर्वज्ञता नाही आहे ना, म्हणजेच तिथं ते खरे देव नाहीत. त्यांना नमस्कार करणं योग्य नाही. आपल्या धर्मामध्ये गुणांना महत्त्व आहे, किंवा गुणप्रधान आहे आणि व्यक्तिप्रधान नाही. म्हणून इथं जिनगुण हे जास्त महत्त्वाचं आहे सम्यक दर्शनामध्ये. म्हणजे भगवंतांची मूर्ती बघून भगवंतांमध्ये असलेल्या गुणांचं तिथं चिंतन केल्यानंतर, तसेच गुण माझ्यामध्ये आहेत अशा चिंतनाच्या द्वारे मला पण सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, हा विश्वास. आणि त्या विश्वासाने मग स्वतःला जाणल्यानंतर प्रत्यक्षात सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे. अर्थात प्रथम सम्यक्त्व उत्पन्न होने में जिन गुण श्रवण निमित्त है. पुढचा प्रश्न आहे, जाति स्मरण का देवरुद्धि दर्शन में समावेश क्यों नहीं होता? अपनी अणिमादिक रुद्धियों को देखकर जब यह विचार उत्पन्न होता है कि जिन भगवान के द्वारा प्ररूपित धर्म अनुष्ठान से ये रुद्धियाँ उत्पन्न हुई है, तब प्रथम सम्यक्त्व की प्राप्ति के लिए जाति स्मरण निमित्त होता है.
किंतु जिस समय सौधर्म आदि देवों की महारुद्धियों को देखकर यह ज्ञान होता है कि सम्यक दर्शन सहित संयम के फल से शुभ भाव से वह उत्पन्न हुई है और मैं सम्यक्त्व रहित द्रव्य संयम के फल से वाहन आदि नीच देवों में उत्पन्न हुआ हूँ, उस समय प्रथम सम्यक्त्व का ग्रहण देव रुद्धि दर्शन नैमित्तिक होता है। इस तरह जाति स्मरण और देव रुद्धि दर्शन इन दोनों कारणों में अंतर है। आता ह्याचं थोडं स्पष्टीकरण बघूया, अवघड वाटलं असेल। पहिल्यांदा तर काय सांगितलंय, एखाद्या जीवाचं स्वर्गामध्ये जन्म झाला, म्हणजे देवगतीमध्ये तिथं जन्म झाला। मग जन्म झाल्यानंतर तिथं काय आहे, कुठलाही देव असू दे, म्हणजे चारही प्रकारच्या देवांमध्ये, 4 प्रकारचे देव म्हणजे विमानवासी किंवा भवनत्रिक वगैरे हे आपण जे काल बघितलं, मग त्याच्यामध्ये कुठंही उत्पन्न झाला तरी त्या जीवाला विशेष रुद्धी आहेत। रुद्धी म्हणजे काय, विशेष शक्ती आहेत, विद्या आहेत की ज्याद्वारे त्याला बहुमान येतो की मला एवढ्या सगळ्या रुद्धी किंवा इथं मी का जन्मलो, आणिमा महिमा लघिमा गरिमा वगैरे ह्या सगळ्या त्यांना रुद्धी प्राप्त आहेत। मग त्या रुद्धी मला का प्रकट झाल्यात किंवा मी इथं जन्म मला कसा मिळालाय असा विचार त्यांनी केल्यानंतर अवधिज्ञानाच्या द्वारे त्यांना काय लक्षात येतं की जिन भगवंतांनी जे काही धर्माचं अनुष्ठान म्हणजे धर्माच्या ज्या ज्या काही क्रिया किंवा धर्माचं जे जे काही तत्व सांगितलं होतं, तर त्या तत्वाला मी काय केलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे आणि त्याच्या निमित्तामध्ये मला इथं जन्म किंवा ह्या सगळ्या रुद्धींची प्राप्ती झालेली आहे। पण हे प्राप्त जे झालेलं आहे तो विचार करणारा देव कोण आहे, सम्यक दृष्टी नाही आहे, तो मिथ्यादृष्टी देव आहे। पण तरीसुद्धा मिथ्यादर्शन असताना सुद्धा देवशास्त्र गुरूंचं नुसतं तत्व ऐकलंय किंवा तिथं त्या तत्वाचा बहुमान जरी आलाय तरी तेवढ्या निमित्तामध्ये त्याला तिथं काय झालेलं आहे, स्वर्गामध्ये जन्म मिळालेला आहे। म्हणून हे तर त्याला लक्षात आले की बाबा मी काहीतरी धर्माचं अनुष्ठान केलेलं आहे आणि मला इथं जन्म मिळालेला आहे। पण त्याच्यानंतर त्याला काय दिसतंय की सौधर्म वगैरे जे इंद्र आहेत, मग त्यांचं दर्शन झालं किंवा त्यांना बघितलं, आता बघितल्यानंतर त्याला फरक दिसतोय, माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक दिसतोय, तर मला काहीतरी रुद्धी आहेत पण माझ्यापेक्षा भारी रुद्धी त्यांना आहेत, माझ्यापेक्षा त्यांना जास्त काहीतरी पुढचं पद मिळालेलं आहे, जास्त त्यांच्यामध्ये काय आहे तर अधिकार आहेत, हे सगळं त्यांना तिथं दिसतंय। मग हा फरक का आहे अशी तुलना त्याच्या मनामध्ये होते, म्हणजे मला कमी का मिळालंय त्यांना जास्त का मिळाले, मला हेच का मिळाले त्यांना आणखीन असं जास्त वैभव का मिळाले। मग तिथं त्याच्या लक्षात येतं की ह्यांना जे मिळालेलं आहे तर त्याच्या मागचं मुख्य कारण आहे सम्यक दर्शन आणि मला जे मिळालेलं आहे तर त्याच्या मागचं मुख्य कारण काय आहे, शुभ भाव। कळतंय का, म्हणजे शुभ भावाने धर्म केलाय तर मला देवगती ह्या सगळ्या रुद्धी वगैरे मिळालेल्या आहेत। पण जे इंद्राधिक आहेत तर त्यांना पण हे सगळं मिळालंय पण माझ्यापेक्षा विशेष मिळालंय, ह्याच्यासाठी विशेष कारण काय आहे तर त्यांनी सम्यक्त्वसहित धर्म केलेला आहे। सम्यक्त्वसहित म्हणजे शुद्ध भाव स्वरूप स्वतःच्या आत्मश्रद्धांपूर्वक आत्म्याला जाणून तिथं त्यांच्याकडून धर्म झालेला आहे आणि त्यांना तिथं विशेष रुद्धींची प्राप्ती किंवा इंद्रपद वगैरेची प्राप्ती झालेली आहे। म्हणून इथं काय लिहिलं आहे, सम्यक दर्शन सहित संयम के फल से शुभ भाव से वह उत्पन्न हुई है। कुणाला, इंद्राला। काय, सम्यक दर्शन सहित त्यांनी शुभ भाव वगैरे जे असतील, म्हणजे सम्यक दर्शन आहे, शुद्ध भाव आहे आणि त्याच्यासोबत जो शुभ भाव आहे त्या शुभ भावांच्या निमित्ताने इथं हे सगळं त्याला वैभव मिळालेलं आहे। आणि मी काय केलंय, सम्यक्त्व रहित द्रव्य संयम के फल से वाहनाधिक नीच देवों में उत्पन्न हुआ हूँ, म्हणजे मी पण शुभ भाव केलेले आहेत, मी पण व्रत नियम संयम याचं पालन केलेलं आहे, पण हे करत असताना मी माझ्या आत्मस्वरूपाला जाणलेलं नाही। मग आपण काल बघितलं होतं, शून्य आहेत पण त्याच्या मागं अंक नाही, मग त्या किती शून्यांना किंमत येणार आहे, एकावर एक किती शून्य, काहीच नाही आहे। मग तसं जर सम्यक दर्शन नसेल तर कितीही शुभ क्रिया केल्या, व्रत नियम संयम केलं तर तिथं आपल्याला सगळं पुण्य वगैरे मिळणार आहे, पण विशेष जे पुण्य आहे किंवा विशेष जे पद आहे तर ते पद आपल्याला तिथं का नाही मिळत आहे तर सम्यक्त्व नाही आहे, शुद्ध भाव नाही आहे। म्हणून सम्यक्त्व रहित द्रव्य संयम के फल से वाहनाधिक नीच देवों में उत्पन्न हुआ हूँ। वाहनाधिक नीच देवों में म्हणजे हे खालच्या जातीचे देव असतात ना, मग त्यांना हे इंद्र वगैरे आज्ञा करतात। म्हणजे आता समजा काय करायचंय,
वाहन बना तुम्ही. कुठं जायचं आहे आपल्याला आता? पंचकल्याणकमध्ये जन्मकल्याणकाला जायचं आहे. मग तिथं त्या देवाला आज्ञा केली जाते की तू ऐरावत हत्तीचं रूप घे किंवा अजून काहीतरी रूप घे किंवा हे कर ते कर. म्हणजे असं इंद्रांकडून त्यांना आज्ञा दिल्या जातात आणि मग देव असून सुद्धा त्यांना काय करावं लागतं? त्या इंद्राची आज्ञा पाळावी लागते. आणि हे इंद्राची आज्ञा वगैरे पाळण्यामध्ये मग त्यांना काय वाटतं की आम्ही स्वतंत्र नाही आहे, आम्ही त्यांच्या अधीन आहोत. मग ह्या अधीनतेचं दुःख त्या देवांना असतं. लक्षात येते का? म्हणजे देवगतीमध्ये पण आपल्याला वाटतं की खूप चांगलं आहे, स्वर्गामध्ये जन्म मिळाला तर बरं होईल, पण तिथं गेल्यानंतर पण तिथं काहीतरी दुःख आहे आपल्याला. तर ते कुठल्या जातीचं आहे? तर हे प्रकार आहेत तिथं. नीच देवामध्ये उत्पन्न झालं की त्या वरच्या वरच्या देवांच्या सगळ्या आज्ञांचं पालन करावं लागतं, म्हणजे त्यांच्या अधीन आपल्याला राहावं लागतं. मग हे कशाचं फळ आहे? सम्यक दर्शन नाही आहे. शुभक्रिया केल्या म्हणून स्वर्गात तर जन्म मिळाला, मंद कशाय होते? स्वर्गात जन्म मिळाला, पण तिथं शुद्ध भाव नसल्याने, सम्यक दर्शन नसल्याने त्या देवांच्या अधीन आपल्याला राहावं लागतं. पराधीन जीवन तिथं सुद्धा आपल्याला जगावं लागतं. म्हणजे स्वतंत्रतेला किती महत्त्व आहे? स्वतंत्रता असणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. म्हणजे तिथं सगळं वैभव असेल, आपलं स्वतःचं विमान असेल, तिथं काही कष्ट नाही आहेत, काय दुःख नाही आहे बाकीचं, कोणी आपलं पळवून नेईल, कोणी आपल्याला मारेल, काही रोग होईल, म्हातारपण येईल, असलं दुःख नाही आहे. पण त्यांच्या अधीन मला राहावं लागतं, ही मानसिक पीडा तिथं खूप आहे की त्यांनी सांगितलेलं मला मोडता येत नाही, मला ऐकणं भाग आहे. म्हणजे हे सगळं काय आहे? तर तिथं दुःखालाच कारण आहे. उस समय प्रथम सम्यक्त्व का ग्रहण देववृद्धी दर्शन निमित्तिक होत आहे. मग अशा त्या देवांना जे हलक्या ह्याच्यामध्ये जन्मलेत, मग त्यांना तिथं ह्या सगळ्या इंद्र वगैरे ह्यांचं सगळं वृद्धी वगैरे पाहून काय होतं? तर त्या सम्यक्त्वाचं महत्त्व लक्षात येतं आणि मग तिथं ते सम्यक्त्वाला ग्रहण करतात. मग सम्यक्त्वाला ग्रहण करण्यासाठी त्यांना निमित्त काय झालं? तिथं हे इंद्रादी देवांचं देववृद्धी दर्शन, म्हणून तिथं ते पण एक कारण सांगितलंय. मग जातीस्मरण आणि हे प्रत्यक्षात समोर बघतायत ना तिथं, त्या इंद्रांचं अस्तित्व, त्यांचं वैभव, त्यांच्या वृद्धी, हे सगळं समोर बघून त्यांना काय होतंय? त्या वृद्धींची महिमा येते आणि सम्यक्त्वाची प्राप्ती होते. म्हणून जातीस्मरण आणि देववृद्धीमध्ये फरक आहे. लक्षात येतोय ना सगळ्यांना? जातीस्मरण काय? सगळ्याच देवांना सम्यक दर्शन प्राप्त होतं का? नाही नाही नाही, सगळ्यांना होतच नाही. त्यांना हां, ज्यांची योग्यता आलेली आहे किंवा ज्यांनी पूर्वजन्मी धर्म केलेला आहे पण काहीतरी त्याच्यामध्ये चूक झालेली आहे आणि आता त्यांच्या लक्षात येते की मला का हे असं एवढं हलकं मिळालं, तर मी सम्यक्त्व प्राप्त केलं नाही. मग सम्यक्त्व म्हणजे काय? का नाही झालं माझ्याकडून? मग माझं काहीतरी चुकलंय. मग काय चुकलंय? तर आत्म्याचं श्रद्धान झालेलं नाही आहे. मग असा विचार करून तिथं त्या सम्यक्त्वासाठी जे प्रयत्न करतात त्यांना तिथं होतं. आणि काही लोक बघतात आणि सोडून देतात. म्हणजे आता इथं पण आपण बघतो की नाही, किती प्रकाराचे प्रत्येकाचे विचार असतात, प्रत्येकाचे भाव. मंदिरामध्ये सगळेजण गेलेत, सगळ्यांना तिथं महाराजांचा उपदेश मिळतोय, पण ग्रहण करताना सगळ्यांकडून सेम ग्रहण होतंय का? कुणाला ते अतिशय मन लावून ऐकते, कोणीतरी विचार करते कधी घरी जायला मिळते, कधी हे संपते, मला हे काम आहे, मला ते काम आहे, कुणी काय म्हणतोय, काय घरी जाऊन तरी काय बसायचंच आहे, त्यापेक्षा बसा. म्हणजे प्रत्येकाच्या विचारांमध्ये जो फरक आहे ना, तो फरक आपल्याला ह्या पुढच्या गोष्टींना पण तिथं पडतो. म्हणजे जो मन लावून ऐकतोय, मग त्याच्याकडून जरी तिथं कशाय झाले काय तरी त्यावेळेस जरी सम्यक दर्शन झालं नाही, तर तिथं त्या धर्माला ग्रहण करण्याचे त्याचे भाव जे आहेत ना, उत्कटता जी आहे, मग ती समजा त्यावेळेस जरी सम्यक्त्व प्राप्त नाही झालं, मग स्वर्गात गेल्यानंतर तिथं ते कुठंतरी संस्कार येत आहेत, त्या धर्माबद्दलची दृढता त्या संस्कारांनी इथं आणखीन काय होते तर वाढते आणि तिथं अशा जीवांना मग सम्यक्त्व होतं. आणि जे अगदी हलक्यात घेतात, हलक्यात म्हणजे काय? हां, मिळालं ठीक आहे, ऐकलं ठीक आहे, नाही ऐकलं ठीक आहे, ऐकून परत आपल्या आपल्या पद्धतीने आपलं रोजचं जीवन चालू आहे. मग असे जीव स्वर्गात जरी गेले तरी तिथं पण ते मग त्या संसारात रमतो आपण इथं, तसं तिथल्या भोगांमध्ये ते रमतात. त्यामुळं तिथं सगळ्या देवांना सम्यक दर्शन होतं असं नाही. पण ज्यांना तिथं असं प्रयत्न केल्यानंतर सम्यक दर्शन होऊ शकतं, तर ती कुठली कारणं आहेत? तर ती कारणं आपण इथं बघतोय. नारकियों में जाति स्मरण और वेदनारूप कारणों में भी यही नियम लगा लेना चाहिए. मग तिथं पण नरकामध्ये पण जाती स्मरण पण आहे आणि मुख्यतः कशाची आहे? वेदना खूप आहेत ना, म्हणजे सगळे एकमेकांना छळतायत. तिथल्या मातीचा असं हे आहे की स्वरूप आहे की त्या मातीचा स्पर्श झाला तरी
असं असंख्यात विंचू डसल्याचं एका वेळेस जे काही दुःख होईल ते एका म्हणजे प्रतिसमयाला असं दुःख तिथं आहे. म्हणजे तिथं शारीरिक दुःख, मानसिक दुःख, क्षेत्राचं दुःख किंवा आजूबाजूला ते सगळे नारकी परत एकमेकांना येऊन छळतायत ते दुःख, असं सगळं परस्परांनी एकमेकाला दिलेलं दुःख, म्हणजे अशा सगळ्या दुःखांच्या वेदना तिथं काय आहेत तर मुख्यतेने आहेत. म्हणून तिथं पण हे वेदनेचं पण एक कारण आहे सम्यक्त्वासाठी आणि जातीस्मरणाच्या द्वारे पण तिथं सम्यक्त्व होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, आनत प्राणत आरण और अच्युत इन 4 स्वर्गों में स्वर्गों के मिथ्यादृष्टि देवों के प्रथमोपशम सम्यक्त्व में देवरुद्धि दर्शन कारण क्यों नहीं बतलाया है. इन 4 स्वर्गों में महारुद्धि वाले ऊपर के देवों का आगमन नहीं होता, इसलिए वहाँ प्रथम सम्यक्त्व की उत्पत्ति का कारण महारुद्धि दर्शन कारण नहीं बतलाया. इन्हीं स्वर्गों में स्थित देवों की महारुद्धि का दर्शन प्रथम सम्यक्त्व की उत्पत्ति के कारण नहीं होता, क्योंकि बारंबार इन रुद्धियों के देखने से विस्मय नहीं होता. म्हणजे एखादी गोष्ट परत 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 पहिल्यांदा बघितल्यावर महत्त्वाची वाटते, पण जर रोजच ती गोष्ट आपल्याला दिसायला लागली तर त्या गोष्टीचं महत्त्व वाटत नाही. प्राजक्ता, एखादी गोष्ट आपल्याला रोज मिळते, पहिल्यांदा जेव्हा मिळत नव्हती मिळायला लागली तर त्याचं महत्त्व आपल्याला खूप असतं, पण आता रोजच मिळायला लागली म्हणल्यानंतर काय होतं, त्याचं महत्त्व राहत नाही. तसं इथं काय सांगितलं आहे की आता हे जे आणत प्राणत आरण आणि अच्युत ह्या 4 स्वर्गामध्ये काही देव मिथ्यादृष्टी अवस्थेमध्ये जन्म घेतात आणि नंतर त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. मग तिथं देववृत्ती दर्शनच्या द्वारे त्यांना सम्यक्त्व होत नाही असं का सांगितलंय असा प्रश्न आहे. तर त्या स्वर्गामध्ये वरच्या स्वर्गातून म्हणजे त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट अधिकार असलेले अधिकवृद्धी असलेले देव त्या स्वर्गामध्ये येत नाहीत. म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी महत्त्वाचं दिसलं तर आपल्याला त्याचा बहुमान येईल ना. मग तिथं त्यांच्यासमोर खालचे लोक दिसतील, पण वरचे ह्याच्यापेक्षा उत्कृष्ट जे आहेत तर ते तिथं त्यांच्या स्वर्गात येत नाहीत. त्यामुळं त्यांना तिथं त्यांचं दर्शन म्हणा किंवा त्यांच्या वृद्धी हे दिसत नाही. मग त्यामुळे त्यांना तिथं ते कारण नाही असं सांगितलेलं आहे. लक्षात येत आहे. ह्या स्वर्गातल्या देवांच्या वृद्धी जास्त आहेत, मग त्यांना देववृद्धी त्यांना सम्यक्त व्हायचं असेल तर त्यांच्यापेक्षा वरच्या वृद्धीवाल्या देवांना बघायला लागेल. पण ते वरच्या वृद्धीवाले देव त्यांच्या स्वर्गामध्ये येतच नाही आहेत. म्हणजे अहमिंद्र वगैरे जे देव आहेत तर ते खालच्या स्वर्गात येतच नाहीत. काय येत नाहीत तर ते स्वतःचं विमान सोडून कुठेही जात नाहीत. असा नियम आहे. ते स्वतःच्या विमानामध्येच राहतात जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत. त्यामुळं तिथं ह्या आणत प्राणतमध्ये वरच्या स्वर्गातले देव येत नाहीत, मग त्यांचं दर्शन होत नाही. त्यामुळं त्यांचं तिथं त्यांच्या निमित्तामध्ये ह्यांना सम्यक्त्वाचं म्हणजे सम्यक्त्व व्हायचं कारण नाही असं सांगितलं. नवग्रैवेयक नहीं, एक मिनट. पुनश्च इन स्वर्गों में शुक्ल लेशा के सद्भाव के कारण महारुद्धि के दर्शन से कोई संक्लेश भाव उत्पन्न नहीं होता. किंवा दुसऱ्यांचं बघून ईर्ष्या द्वेष मत्सर भाव जो होतो आपल्याला तसा तिथं त्या स्वर्गामध्ये होत नाही. का होत नाही तर त्या स्वर्गामधले देवांचं कशा आहेत, मंद कशाय आहेत. आणि मंद कशाय असताना आपल्याला दुसऱ्याबद्दल वैरभाव किंवा कुठलं त्यांच्याबद्दल वाईट विचार किंवा त्यांच्याबद्दल ईर्ष्या, माझ्यापेक्षा त्यांना जास्त चांगलं आहे असं तिथं विचार पण येत नाही. जे आहे ते आपलं सहजतेने बघितलं जातं. त्यामुळं तिथं संक्लेश परिणाम नाहीत असं सांगितलंय. नवग्रैवेयक तथा ऊपर के देवों का आगमन नहीं होता, इसलिए वहाँ महारुद्धि दर्शन कारण नहीं है. म्हणजे वरच्या स्वर्गातले देव खालच्या स्वर्गामध्ये तिथं येत नाहीत. त्यामुळे त्यांना तिथं त्या कारणाच्या द्वारे सम्यक्त्व व्हायचा प्रश्न नाही. तथा ये विमानवासी देव अष्टानिक पर्व महोत्सव देखने के लिए नंदीश्वरादि द्वीपों में नहीं जाते. म्हणजे जे हे अहमिंद्र वगैरे आहेत, आपण काल बघितलं होतं की समोसरणामध्ये किंवा भगवंतांना केवळ ज्ञान प्राप्त झालं, भगवंतांचं जन्म कल्याणक आहे, दीक्षा कल्याणक आहे, कुठल्याही कल्याणकाला 5ही कल्याणकाला हे येत नाहीत. कोण येत नाहीत? अहमिंद्र. त्यामुळे इथं काय सांगितलंय, ते नंदीश्वर द्वीपामध्ये वगैरे पण जात नाहीत. त्यामुळे त्यांना बघण्याचा प्रश्नच ह्या देवांना येत नाही. म्हणजे वरच्या स्वर्गातल्या देवांचं दर्शन ह्यांना होत नाही. त्यामुळे त्यांच्या वृद्धी बघून आपल्याला पण अशा वृद्धी का नाहीत असा विचारच येत नाही. आणि त्यामुळे तिथं त्यांना त्याद्वारे सम्यक दर्शन होत नाही. म्हणजे त्यांना सम्यक दर्शन होतंय,
पण देववृद्धी दर्शनच्या द्वारे किंवा हे निमित्त त्यांना तिथं मिळत नाही. का मिळत नाही? तर वरच्या स्वर्गातले देव ह्या स्वर्गापर्यंत खाली तिथं येत नाहीत. कुठले देव? अहमिंद्र. लक्षात येते का? अहमिंद्र नावाचे जे देव आहेत ते. ये विमानवासी देव अष्टानिक पर्व महोत्सव देखने के लिए नंदीश्वरादि द्वीपों में भी नहीं जाते, इसलिए वहाँ जिन महिमा दर्शन भी कारण नहीं है. वे अवधि ज्ञान के बल से जिन महिमा को देखते हैं, तो भी इन देवों के राग की न्यूनता अर्थात मंद राग होने से जिन महिमा दर्शन से उनको विस्मय नहीं होता. म्हणजे आपल्याला बहुमान वगैरे येतो ना, कारण आपल्याला काय आहे? कषायांची तीव्रता आहे. आपल्याला एखादं खूप चांगलं असलं तरी आपल्याला त्याच्यावर आपण भारलं जातो, अरे वा असं. आणि एखादं खूप काही वाईट झालं तरी आपल्याला दुःख पण वाटतं, कारण तिथं कषायांची काय आहे? तीव्रता आहे. पण वरच्या स्वर्गामधल्या देवांमध्ये कषायांची मंदता आहे आणि त्यामुळं तिथं कुठल्याही गोष्टीचं त्यांना आश्चर्य वाटत नाही. काय होत नाही? आश्चर्य वाटत नाही असं सांगितलं. आरण, अच्युत हे 4 स्वर्ग. म्हणजे ह्याच्यामध्ये काही जीव मिथ्या दृष्टी आहेत बरं का. सगळे जीव मिथ्या दृष्टी तिथं येतील असं नाही, ते खालचे स्वर्ग आहेत, ते एकदम खालचे पहिले स्वर्ग आहेत. पण तिथं आता मिथ्या दृष्टी आहेत म्हणजे सगळे मिथ्या दृष्टीच तिथं येतात असं नाही. तिथे पण विशेष सम्यक दृष्टी म्हणजे विशेष पुण्यवाले सम्यक दृष्टी जीव पण आहेत आणि काही मिथ्या दृष्टी. म्हणजे आता हे द्रव्यलिंगी वगैरे कशा असतात, म्हणजे पूर्ण त्यांनी सगळं महाव्रताचं पालन वगैरे अतिशय काटेकोरपणे पाळलेलं आहे किंवा कुठलंही पाप वगैरे त्यांच्याकडून घडलेलं नाही आहे. असे द्रव्यलिंगी मुनी मग उत्कृष्ट तपाच्या द्वारे तिथं जन्म घेत आहेत. पण तिथं सम्यक्त्व नसल्यामुळे त्यांना मिथ्यादृष्टी म्हटलं जातं. तिथं गेल्यानंतर ते सम्यक्त्वाची प्राप्ती करतील, तो भाग वेगळा. आणि बाकीचे सम्यकदृष्टी पण तिथं जन्म घेऊ शकतात. असं दोन्ही अपेक्षेने आहे. ओम सावधान जाणा, हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा, स्वतःच्या आत्मस्वरूपाला जाणा. भेद विज्ञानाच्या द्वारे स्व आणि पर जाणा. हा मी जीव सर्व परद्रव्यापासून भिन्नच आहे. शरीर, घर, दार, धन, वैभव, सर्व परिग्रह यापासून मी भिन्नच आहे. मी एकटाच आहे. जाणा, या 3 लोकांमध्ये हा जीव एकटाच आहे. संयोगामधील कुठलेही द्रव्य मी नाही, माझे नाही. निर्णय करा. शरीरापासून स्वतःला भिन्न अनुभव करा. शरीर जड आहे, पुद्गल आहे. स्पर्शगंध रस वर्णवाले आहे. हे शरीर नियमाने नष्ट होणार आहे. माझ्या संयोगातून जाणार आहे. मी मात्र शाश्वत आहे. नष्ट होणे हा या शरीराचा स्वभाव आहे. रोग होणे, म्हातारपण येणे, वेदना होणे हा या शरीराचा, हे या शरीराचे स्वरूप आहे. जाणा, मी तर सर्व प्रकारच्या रोगाने रहित
वेदनेने रहित, म्हातारपणाने रहित, जन्मजरा मृत्यूने रहित जीवच आहे जाणा. हा मी निर्भय आहे. शरीर नष्ट झाले, शरीरात रोग झाला, चिंता भीती बाळगायची गरज नाही. कारण ते मी नाही, ते माझे नाही. मी तर या शरीरापासून भिन्न, शाश्वत आहे, सुरक्षित आहे, निरामय स्वरूपी आहे, अजर अमर स्वरूपी आहे जाणा. निरामय स्वरूपोऽहम् अनंत शक्ती